नमस्कार मित्रांनो, एका अनादर ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज दिनांक 31 मे 2025 वार शनिवार आणि आम्ही चाललोय दरवर्षीप्रमाणे यंदाही आशेरी गडावरती। आणि तुम्ही बघत असाल की आम्ही दरवर्षी आशेरी गडावरती जातोय आणि त्या ठिकाणी फुल एन्जॉय करतोय। तर मीच नाही आहे, माझा पूर्ण दोस्ती ग्रुप आहे आणि दोस्ती ग्रुपमधील संपूर्ण मेंबर्स आहेत आणि सर्वजण आम्ही मित्र मिळून आशेरी गडावरती चाललोय ट्रेकिंग करण्यासाठी आणि फुल एन्जॉय करण्यासाठी। कारण मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये बरंच दुःख आहे, पण एखाद दिवस आपण असा काढावा की त्या दिवशी आपण पूर्ण लाईफमध्ये पूर्ण जीवनातला आपण दुःख विसरून जावं। असा दिवस तुम्ही एखाद काढा आणि तोच दिवस आम्ही आज काढलाय आणि आज आम्ही चाललोय आशेरी गडावरती। मित्रांनो, फक्त आम्ही आजच नाही तर उद्या सुद्धा आम्ही त्याच ठिकाणी राहणार आहोत। म्हणजे आम्ही रात्रीची वस्ती करणार आहोत, म्हणजे नाईटला सुद्धा आम्ही त्या ठिकाणीच राहणार आहोत। तर संपूर्ण आम्ही वस्तू घेतलेल्या आहेत ज्या पण लागतात, जेवण बिवण आम्ही त्या ठिकाणीच बनवणार आहोत। आणि आशेरी गडावरील माहोल आणि त्या ठिकाणचा नजारा खूप बघण्यासारखा नजारा असतो या सीझनमध्ये। आणि दरवर्षी आम्ही याच सीझनमध्ये जातो, म्हणजे याच वेळेला जातो। माझे पूर्ण साथी पुढे गेलेले आहेत, तर खूप इंटरेस्टिंग हा ब्लॉग असणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला नसेल तर आता सबस्क्राइब करा। तर चला आजच्या या नवीन ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आशेरी गडाचा पहिला टप्पा। तर मित्रांनो, हा आशेरी गडाचा पहिला टप्पा आहे। या ठिकाणी दोन रस्ते येतात। या ठिकाणाहून जर तुम्ही आले तर वाडा खडकोना ते आशेरी गड हा रस्ता येतोय आणि या ठिकाणाहून जर तुम्ही आले या ठिकाणी तर आमचं गाव म्हणजे बऱ्हाणपूर आंबेदा या ठिकाणाहून हा इकडनं रस्ता येतोय, म्हणजे दोन्ही बाजूने रस्ते आहेत। आणि हा मधला टप्पा आहे, म्हणजे आशेरी गडाचा पहिला टप्पा। आणि या ठिकाणी एक बोर आहे, तर या बोरीमुळे बोरीचा टप्पा या नावाने हा नावाजलेला आहे। तर हा आशेरी गडाचा पहिला टप्पा आहे। आपण या ठिकाणाहून इथं आलो, आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे वरती जायचं आहे। आणि आमचे मित्र तुम्ही बघत असाल पुढे चाललेत आणि मीच मागे आहे, कारण मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी मागे आहे आणि आमचे मित्र पुढे जात आहेत। आपण इथून जाणार आहोत वरती आणि आमचे मित्र तुम्हाला दाखवतोय। तर मित्रांनो, हे बघा, हे आमचे मित्र वरती चाललेत आणि इकडूनच रस्ता आहे। तर मित्रांनो, इकडून आपल्याला जावं लागेल, इथून असा 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 असा। मित्रांनो, आशेरी गडावरती चढण्यासाठी जर तुम्ही रस्त्याला याल तर मित्रांनो, या वाटेच्या म्हणजे या रस्त्याच्या चारी बाजूला निसर्गच निसर्ग आहे, म्हणजे तुम्हाला चारी बाजूला निसर्ग सौंदर्य बघायला भेटेल। हा बघा मित्रांनो, जबरदस्त। तर अशा वातावरणामधून म्हणजे अशा निसर्ग सौंदर्यामधून आपण आशेरी गडावरती जाणार आहोत। थकवा येतोय चढण्यासाठी, प्रत्येक माणसाला येईलच, कारण माणूस आहे त्याला थकवा येणारच चढण्यासाठी। आणि इकडे आपली पूर्ण टीम आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मित्रांनो, आपण या ठिकाणाहून आलो आणि या ठिकाणी एक वाघोबा देव आहे, त्याची आपण दरवर्षी पूजा करतो। यंदाही आपण त्याला नारळ अर्पण करणार आहोत। तर मित्रांनो, हा देव आहे दगडाचा कोरलेला आहे। या ठिकाणी अगोदर लाकडाचा देव होता, तो सुद्धा तुम्हाला मी दाखवतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी तो काढून ठेवलेला आहे। तर हा पहिले त्या ठिकाणी देव होता लाकडाचा, आणि हा स्पेशली मी त्यांना क्रेडिट देतोय। तर त्या कारागिरांची नावं आहेत श्री गोविंद भंडारी व राजेंद्र कडव। या दादांचं मी मनापासून आभार मानतोय। तर इकडे आमचा पूर्ण ग्रुप आहे। तर या ठिकाणी आपण आता या देवाला, या वाघोबा देवाला नारळ अर्पण करणार आहोत। तर मित्रांनो, आम्ही वाघोबा देवाला नारळ अर्पण करून आता आम्ही पुढे जात आहोत, म्हणजे पुढे चाललोय। तर आमचे मित्र पुढे आहेत, सर्व सामान घेऊन चढत आहेत, बाकीचे मित्र मागे सुद्धा आहेत। तर अशा वातावरणामधून, अशा निसर्ग सौंदर्यामधून आम्ही वरती चढत आहोत।
तर खूप छान वाटतंय आणि या ठिकाणी एक गुफा आहे, तर बघू शकता ही खूप फेमस गुफा आहे। तर पहिले वडील लोक बोलत होते कारण हे आता असं आहे काय आहे ना मुगा करत त्याची उभ्यान जायचं आहे कारण सांगत होती काय बनवत का नाही पण आपले केव्हा जादेल नाही जास्त नको इजास नांजास ना वर्षी जाय जास्त। वाव। तर मित्रांनो या ठिकाणी राहिली ही मोठी दगड म्हणजे मोठी ढोंड या नावाने ही प्रसिद्ध दगड आहे आणि या ठिकाणी आपले मित्र या ठिकाणी आराम करत आहेत कारण चढण्यासाठी खूप थकवा येतोय आणि थोडासा आराम मिळावा या ठिकाणी याच्याच उद्देशाने या ठिकाणी थांबलेले आहेत। तर ही आमची गँग पलटण। मित्रांनो या ठिकाणी कडा बघा आणि या लोखंडाच्या पायऱ्यावरून जाताना हा इथं सर्वात अवघड रस्ता मानला जात होता आशिरीगडाचा कारण इथं एक मध्येच दगड होता आणि या दगडाशी चढण्यासाठी खूप अवघड जात होतं। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा सोपा मार्ग झालेला आहे या ठिकाणी। तर ज्यांनी पण ह्या लोखंडाच्या पायऱ्या केलेल्या आहेत त्यांचं आम्ही मनापासून आभार मानतोय पूर्ण ग्रुपकडून। जसा आम्ही आशिरीगडाचा प्रवास कापत आहोत तशी खुशी वाढत जात आहे कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहोत कारण आम्ही दरवर्षी जातोय आणि आम्हाला माहिती आहे की कशा आशिरीगडाचा माहोल असतो आणि काय आम्हाला बघायला भेटणार आहे। तर हे मनामध्ये आमच्या अजूनही आहे, डोळ्यासमोर येत आहे। तर तेच आम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे कारण वर्षातून आम्ही एकदा येतोय तर ती खुशी एक अलगच असते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता आपण फायनली 2 तासानंतर आपण आशिरीगडावरती प्रवेश करणार आहोत आणि आता आपण प्रवेश केलाय मेन दरवाजातून आशिरीगडावरती। तर मित्रांनो हा आशिरीगडाचा मेन दरवाजा आहे। इथून आपण जर प्रवेश केला आतमध्ये तर इथून आपण आता हा पूर्ण आशिरीगड आहे। तर हा एरिया लागलाय आशिरीगडाचा म्हणजे वरील भाग। तर इथून आपण प्रवेश केलाय, खूप खुशी होत आहे आणि संपूर्ण मित्र या ठिकाणी चढलेत सामान घेऊन। तर आपण आता या मार्गाने या वाटेने पुढे जाणार आहोत। ह्या बघा मित्रांनो तुम्ही जर बघितल्या नसतील तर ह्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत बघा मित्रांनो जवळून आणि या ठिकाणी हा मेन गेट सुद्धा दगडाचाच बनवलेला आहे म्हणजे दगडामध्ये कोरलेला आहे आणि या ठिकाणी रोहित भाई चढत आहे। तर इथून बघा व्ह्यू मित्रांनो वाव। आणि या ठिकाणी विकास भाई खूप थकलाय त्याच्यामुळे मागे राहिलाय आणि इथून बघा मित्रांनो व्ह्यू वाव। आणि या वाटेला जाताना बघा तुम्ही चारही बाजूंचा निसर्ग सौंदर्य नजारा कसा आहे। तर या निसर्ग सौंदर्यामधून चढताना कशी मज्जा येणार नाही तुम्ही विचार करा आणि विचार करून एकदा तरी नक्की या तुम्ही या आशिरीगडाचा आनंद घेण्यासाठी। खरंच मित्रांनो खूप छान आहे। तर इथं आमची वाट बघतायत आमचे मित्र आणि बाकीचे या ठिकाणाहून येत आहेत। नमस्कार शिवभक्तो, या शिवतीर्थावर आपले स्वागत। या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ईश्वरनिष्ठा या गुणाचे स्मरण करा। जय भवानी जय शिवाजी। मित्रांनो हा जो डोंगर दिसतोय या डोंगराचं नाव आहे रामसेज आणि या डोंगरावरून नानिवली या ठिकाणाहून रस्ता येतोय। तर या नानिवली या ठिकाणाहून जर तुम्हाला यायचं असेल तर इकडनं रस्ता आहे या रामसेजवरून, इकडनं असा रस्ता आहे। तर हा रामसेज आहे आणि त्याच्याच साईडला म्हणजे हा आशिरीगड। तर इथून आम्ही चाललोय अजून वरती। या ठिकाणी तुम्ही चूल म्हणजे चुल्हा बघू शकता, हा दगडीचा केलेला आहे। या ठिकाणी 2 चुल्हे आहेत, या ठिकाणी आम्ही जेवण बनवणार आहोत आणि हे आमचं राहिलेलं पूर्ण सामान या ठिकाणी ठेवून आम्ही खालती आता कुंडामध्ये पाणी पिण्यासाठी जाणार आहोत। या ठिकाणी पाणी हे जीवन, कारण आपण पाण्याविना जगूच शकत नाही आणि हे पाणी
या आशेरी गडावरती कुंडामध्ये भरपूर आहे, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। 12 महिने या ठिकाणी पाणीच पाणी असतं आणि या ठिकाणी ती कुंड आहेत, हे बघू शकता। या कुंडामध्ये हे पाणी आहे, या ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी आहे, ते पण एकदम शुद्ध। तर मित्रांनो हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पिण्याचं पाणी आहे आणि हे पिण्याचं कुंड आहे। तर बघू शकता मित्रांनो किती पाणी शुद्ध आहे, ते पण आशेरी गडावरती आणि या कुंडामध्ये। वाव। आणि या ठिकाणी सुद्धा दुसरी कुंड आहेत, तुम्हाला मी दाखवतोय। तर हे बघा कुंड, हे एक कुंड आहे आणि याच्या तिकडनं सुद्धा एक कुंड आहे। तर याच्यामध्ये सुद्धा पाणी चांगलं आहे। या ठिकाणी मित्रांनो आम्ही आता आग पेटवण्यासाठी सुरुवात केलेली आहे, कारण आम्ही आता या ठिकाणी जेवण बनवणार आहोत। या ठिकाणी टोपामध्ये पाणी आणलंय, काही मित्र आराम करत आहेत आणि हे आमचं सामान आग पेटवतोय। या ठिकाणी आम्ही जेवण बनवू, जेवण भाजी। आपल्याला आता सूर्य सोडून जात आहे आणि आता संध्याकाळ झाली, म्हणजे थोड्या वेळाने 1-1.5 तासाने अंधार होईल, त्याच्यामुळे आम्ही घाई करत आहोत आणि जेवण बनवून ठेवत आहोत। जेवण बनवून आपण नाईटला फुल एन्जॉय करणार आहोत। तर या ठिकाणी मनोज लाकडं शोधतोय आणि या ठिकाणी आता टोप ठेवलंय चुलीवरती, चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि या ठिकाणी सर्वजण कामाला लागलेले आहेत। कुणी मिरच्या कापत आहेत, तर कुणी कांदे चोखलत आहेत, कुणी लसूण चोखलत आहे, कुणी बटाटा कापत आहेत। तर या ठिकाणी लसूण सुद्धा चोखलत आहेत, तर सर्व कामाला लागलेले आहेत। छान वाटते या माहोलमध्ये, कारण संध्याकाळचं वातावरण एकदम मनाला मोहून जाणारं वातावरण असतं आणि त्याच वातावरणामध्ये प्लस गडावरती वाव काय अनुभव असतो। आणि हा अनुभव, हे क्षण, हा दिवस आम्हाला प्रत्येक वर्षी आठवतो आणि प्रत्येक दिवशी आठवतो, कारण हा खूप स्पेशल असतो क्षण, कारण वर्षातून एकदा हा क्षण येतोय, त्याच्यामुळे खूप स्पेशल असतो। खूप छान वाटतंय। चला जेवण बनवूया आणि जेवण बनवून पुढे आपण काय करणार आहोत ते सर्व तुम्हाला बघायला भेटेल। बस शेवटपर्यंत बघतच राहा। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर मित्रांनो रात्री आम्ही याच ठिकाणी होतो आणि झोपलो, सकाळी आता उठलो आणि आता आम्ही या ठिकाणी आग पेटवली आणि चहा बनवू लागलोत, म्हणजे चुलीवरती चहा आहे। सो चहा बनवला की चहा पिऊ आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस करणार आहोत, म्हणजे जेवण वगैरे आमचं होईलच दुपारी। सो दुपारचं जेवणसुद्धा करणार आहोत। त्याच्यानंतर बऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत खाण्यासाठी, ते आम्ही खाणार आहोत आणि फुल एन्जॉय। रात्रीसुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला, आजसुद्धा एन्जॉय करणार आहोत। सगळीकडे आज फिरणार आहोत, जे पण बघायचे असेल ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। सो ते बघूनच आम्ही संध्याकाळी उतरणार आहोत। सो नक्की कंटिन्यू बघत राहा। आम्ही ब्रश वगैरे केला, फ्रेश झालो, सो बघा व्ह्यू। वाव सकाळचा तुम्हाला या ठिकाणी जातोय आणि या साईडचा सुद्धा व्ह्यू दाखवतोय।
तर चला मित्रांनो, आम्ही आता चाललोय फिरायला. जे काय बघण्यासारखं असेल या गडावरती तेवढं आपण आता बघूया आणि बघून त्याच्यानंतर आपण जेवण करूया. चलो. इथं बघा मित्रांनो किती मोठी गुफा आहे आणि तीच गुफा बघण्यासाठी आम्ही आलोय. ही बघा मित्रांनो, दगडामध्ये ही गुफा आहे आणि आतमध्ये भरपूर जागा आहे. याच्या तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. हे बघा, हे गुफेमध्ये चाललेत मग बघण्यासाठी. ही बघा आतमध्ये भरपूर जागा आहे याच्या. आशेरीगडावरती शेवली सुद्धा आहेत आणि शेवली घेण्यासाठी चाललाय तो रोहित भाऊ. हा बघा, आता इथं शेवला घेऊन येईल तो. झूम करून मी दाखवतोय. इथं आहे शेवला. त्या इथं हे बघा, हे बघा, जबरदस्त. तर काही तुम्ही बघू शकता आमच्या इकडे प्रॅक्टिस करतात आणि विकास भाऊ खूप मस्त राहिलेला आहे. त्याने पहिली स्टेप मारलेली आहे आणि सुरेशभाईच्या त्याच्यामध्ये आज मॅच टाकलेली आहे. बघू शकता तो 2 मीटरचे 5 मीटर याच्यावरचं सुरेशभाईला गोल्ड मेडल कॅन्सल केलेलं आहे आणि विकास गोल्ड मेडल मी घोषित करतो. तुम्ही बघू शकता सुरेशभाई हार मानलेले आहे कारण की त्याने कारण की सुरेशभाईनी खूप पंगा घेतलेले होतात. जसे काय रोमन रेंज, रणडी, वर्षे जॉन सेना यांना खूप हरवलेला होता. पण कारण की त्यांनी त्याचा रेकॉर्ड मोडलेला विकास भाऊनी, आपला भाऊ त्यांनी खूप मेडल घेऊन गोठ्यात ठेवलेले आहेत आणि सुरेशभाईंनी कपाटामध्ये ठेवले आहे म्हणून त्याला काही व्हॅल्यू नाही मिळाली. बरोबर. आणि यांनी गोठ्यामध्ये ठेवलेले आहेत, तिकडे तिकडे ठेवलेले आहेत. आम्हाला 4-5 दिलेले आहेत. त्याची बोडी बघू शकता. ते झिमला जातात. त्यांनी झिमचे माणूस खूप ना कुटलेले पण आहेत. खूप आनंद होतात त्याच्या जेव्हा पाय पडतात लोक. बघू शकता आमच्या नंबर 1 आहे. त्याला शिस्पॅकच नाही मिळत. त्याला फक्त पोट मोठा आहे बस. काहीच मला तो ओळखत असेल. मी रोहित बैठा आहे. स्वतःला श्रीमंत नाही म्हणत, स्वतःला गरीब नाही म्हणत, स्वतःला काहीच नाही म्हणत. तर मित्रांनो, आपण आता बघायला जाणार आहोत भुईघर, जे दगडामध्ये कोरलेलं आहे. म्हणजे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आणि ते बघणार आहोत. जस्ट 1 मिनिटाचा रस्ता आहे, इथं समोरच आहे. सो आम्ही तेच आता बघायला जाणार आहोत. चला बघूया. आणि हे बघा मित्रांनो, भुईघर हे पूर्णपणे दगडामध्ये या खडकामध्ये कोरलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे. जवळ जाऊन आपण बघूया. हे बघा, तर हे या गडावरील मेन तल आहे, म्हणजे सर्वात मोठं तल. पूर्णपणे खडकामध्ये हे कोरीव काम करून हे तल बनवलेलं आहे. तर हा इतिहास आहे या गडावरील. बघा, हॅलो गाईज, नमस्कार. आम्ही आता घरी जायचा आमचा टाइम झालेला आहे आणि आता जाता जाता आम्ही रस्त्याचा पॉकेट आणलेला होता. तर आता तिकडे रस्ता काय रचना बनवत आहे कारण की आपली कमिटी तेव्हा रेडी असते. तिकडे आपले रचना बनवत आहेत. तुम्ही बघू शकता ना.
तिकडे कोणी पण आमचे भेटले तर आम्ही त्याला देऊ, त्यांचे थंडगार पोट करू. चला मित्रांनो, आता आम्ही आश्चर्य गडावरून घरी जाण्यासाठी निघालोय. म्हणजे आम्ही आता खालती उतरतोय. फुल एन्जॉय केली, खूप मज्जा केली. सर्व तुम्हाला मी दाखवलं. सर्व म्हणजे टोटल एकदम नाही दाखवलं. जिथे गेलो तिथला तो देखावा, तिथल्या वस्तू तुम्हाला मी दाखवल्या. तर बस एवढंच होतं. चला मी आता खालती उतरतोय. आमचे मित्र पुढे चाललेत हे बघा. चला.